हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योगचं अध्ययन करत आहोत. अक्षर ब्रह्म योग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांचं आयुष्यभर भक्तिपूर्वक स्मरण केल्याने आणि विशेष करून मृत्यू समयी त्यांचं स्मरण केल्याने मनुष्याला त्यांच्या परमधामाची प्राप्ती करता येते याबद्दलचं आपण ज्ञान घेणार आहोत. भगवंतांचं हे धाम, भगवत धाम हे अक्षर आहे, म्हणजे ज्याचा नाश होत नाही, चिरंतन नित्य असं ते आहे. आणि हे कसं आहे याबद्दलचं ज्ञानही कृष्णाने आपल्याला या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला, त्यामुळे आपण घरी बसून या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. टेक्निकल टीमचे धन्यवाद. तसेच वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आजच्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. तर आपण ज्यांच्या आनंदासाठी इथे जमतो, रोज तास सव्वा तास हे भगवद्गीतेचं अध्ययन करतो, त्या श्री श्री राधा गोविंदांना प्रथम साष्टांग प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. तसेच कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही आपण प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाला सुरुवात करू. हा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू होतोय. आपण वाचूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता अर्जुन इथे एका पाठोपाठ एक प्रश्न विचारतोय. 8 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. पहिल्या श्लोकामध्ये त्याने विचारलेला आहे की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन विचारतोय की यज्ञांचा अधिपती कोण आहे, देहामध्ये तो निवास कसा करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. अर्जुनाने जिज्ञासा केलेली आहे आणि आता कृष्ण बघू त्याला काय उत्तर देतात. माताजी पुढची स्लाइड घेता. इथे कालचा अध्याय जो होता ज्ञान विज्ञान योग, याचे 2 श्लोक आहेत. आपण प्रथम ते वाचूया आणि संदर्भ समजून घेऊया. 29वा श्लोक आहे. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म
तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म च अखिलम्. जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. आता 30वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. साधिभूत आधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाण काले अपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. आता हे जे 2 श्लोक आहेत, 29व्या श्लोकामध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रह्म आणि अध्यात्म असे शब्द आलेले आहेत, ज्याचा अर्थ अर्जुनाला समजला नाहीये. तसंच 30व्या श्लोकामध्ये आधिदैवम, आधियज्ञम आणि प्रयाणकाले असे शब्द आलेले आहेत. हेही यांचाही अर्थ अर्जुनाला समजलेला नाहीये. मग कृष्णांना काय नीट समजवायचंय, नेमकं काय सांगायचंय हे त्याला कळलं नाहीये. त्यामुळे तो एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकतोय आणि जे आता त्याला समजलेलं नाहीये ते कृष्णांना तो विचारतोय. तुम्हाला लक्षात असेल तर आपण पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा भगवद्गीतेबद्दल जाणून घेत होतो, तेव्हा आपण म्हटलं होतं भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत आणि या 700 श्लोकांच्या पैकी 575 श्लोक हे कृष्णांच्या मुखी आलेले आहेत आणि अर्जुनाच्या मुखी 83 आलेले आहेत. कृष्ण इथे ज्ञान देत आहेत, शिक्षक आहेत, तर त्यामुळे आपण समजू शकतो की 575 श्लोक हे त्यांच्या मुखी आलेले आहेत आणि अर्जुनाच्या मुखी पण 83 श्लोक आले. तर ह्याचं कारण हे आहे बघा, की ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे अर्जुनाला आणि या ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जिज्ञासा, कुतूहल ठेवावं लागतं. तेव्हाच न समजलेल्या गोष्टींच्या बद्दल आपण गुरूंना ती गोष्ट विचारून परत समजावून सांगण्याची विनंती करू शकतो. तर गुरु तर गंभीरतेने ज्ञान देतच आहेत आणि शिष्य पण इथे लक्षपूर्वक ऐकून ते ज्ञान ग्रहण करतोय. एक सुंदर आदान प्रदान या दोघांमध्ये आपल्याला अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये होताना इथे दिसते. आता 29व्या श्लोकामध्ये आपण वाचलं, अनुवादामध्ये म्हटलेलं आहे की भौतिक शरीराची ही वास्तविक दुःख आहेत, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ही दुःख भौतिक देहाला पीडा देतात, पण आध्यात्मिक देहाला ही दुःख नसतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही भौतिक देहाच्या संबंधीची दुःख आहेत. आध्यात्मिक देह म्हणजे जो आपण भगवत धामात गेल्याने प्राप्त करतो. असा भक्त जो आता शुद्ध भक्त झालेला आहे, जो भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतो, तो भगवंतांचाच पार्षद होतो आणि शाश्वत अशा भगवंतांच्या भक्तीमध्ये तो लीन असतो, मुक्त असतो. आता 4 प्रकारचे पुण्यात्मा जे कृष्णांकडे जातात आपण जाणून घेतलं होतं कालच्या अध्यायामध्ये. आर्त, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. तर हे सर्व पूर्णपणे जेव्हा कृष्ण भावना भावित होतात, तर त्यावेळेला त्यांना भगवत धामाची प्राप्ती करता येते. पण जे देवतांचे उपासक असतात ते त्यांच्या कृष्णधामामध्ये जाऊ शकत नाहीत. आता आपण समजून घेऊया, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही कशी काय व्यक्तीला, भौतिक देहाला त्रास देतात किंवा पीडा देतात. जन्म म्हटलेला आहे की आईच्या गर्भामध्ये मूल असतं आणि त्याला हालचाल करायलाही पुरेशी जागा नसते. उलट सुलट तिथेच त्या छोट्याशा जागेमध्ये तो कोंडलेला असतो आणि आईच्या गर्भातील पदार्थांच्या बरोबर जवळजवळ 9 महिने त्या कोंडलेल्या अवस्थेत तो असतो जीव. आणि परमेश्वराची अशा वेळेला तो याचनाही करतो तिथून सुटका व्हावी म्हणून, केलेली चूक आता परत करणार नाही, पण मला इथून सोडव अशी प्रार्थना करतो. पण गर्भाच्या बाहेर येताच प्रकृतीच्या 3 गुणांच्या सोबत संपर्कात तो येतो आणि परत जीव बद्ध होतो. मृत्यू. आता मृत्यू म्हणजे गरुड पुराणात त्याचं वर्णन आहे की हजारो विंचू एकाच वेळेला चावावेत तर केवढ्या यातना होतील, तशा यातना मृत्यूच्या वेळेला होतात. जरा. जरा म्हणजे वृद्धत्व. वृद्ध झाल्यावरती शरीराच्या क्षमता कमी होतात, परावलंबन होतं. आपल्या शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे आपल्याला चालायला, फिरायला वगैरे त्रास होतो अशा वेळेला. विस्मरण पण होतं. आणि व्याधी म्हटलेलं आहे. व्याधी म्हणजे आजारपण. म्हणजे कुठल्याही भौतिक शरीराला ह्या 4 गोष्टी चुकत नाही. मनुष्य जीवनाच्या या वास्तविक समस्या म्हटलेल्या आहेत. आणि दुय्यम समस्या भरपूर आहेत. संपत्ती नाही, घर नाही, नोकरी नाही, मुलं त्रास देतात, काही लग्न होत नाही, संतती नाही, इत्यादी इत्यादी. या सगळ्या दुय्यम समस्या आहेत. बघा, या वास्तविक समस्या ज्या तुम्हाला मीच म्हटल्या, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, ह्याच्यावरती आपल्याकडे उपाय नाही.
पण ज्या दुय्यम समस्या ज्या आहेत ना, ह्यांच्यावर आपल्याला उपाय काढता येतो. त्यामुळे ह्यांना खऱ्या समस्या नाही आहेत ह्या. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या खऱ्या समस्या आहेत, कारण ह्यांच्यावर कुठलाच उपाय नाहीये. आता इथे कृष्ण म्हणालेले आहेत, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते. म्हणजे या जरा मरणाच्या समस्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझाच आश्रय घेतात. आपण आश्रय घेणे म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा करणे असा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला. तर जो भगवंतांचा आश्रय घेतो म्हणजे त्याला, त्या व्यक्तीला भगवंतांच्या विषयी जराही संशय नसतो आणि असा व्यक्ती दिव्य अशा ब्रह्मस्तरावरती स्थित असतो. आता जो अशा प्रकारे भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे त्याने भगवंतांचं खरं स्वरूप जाणलेलं आहे आणि भगवंतांच्या शिवाय माझं या भवसागरातून मला मुक्त कोणी करूच शकत नाही याचा पूर्ण दृढ विश्वास त्याला आहे. तो पूर्ण शरण गेलेला आहे आणि असा व्यक्ती मृत्यूसमयी पण मला माझं स्मरण करतो असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता असं ऐकल्यावरती अर्जुनाने हे कृष्णांना प्रश्न विचारलेले आहेत, जे आपण 8 प्रश्न बघितले त्याचं आता उत्तर पुढच्या श्लोकांमध्ये कृष्ण देणार आहेत. आपण बघूया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा, आता इथे बघा कृष्णांनी दिलेली ही उत्तर आहेत. पहिला प्रश्न होता ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांनाही हा शब्द संबोधित करतो. परब्रह्म असा शब्द असेल तर तो परमात्म्याला किंवा भगवंतांना संबोधन करतो. पण ब्रह्म हा शब्द नक्की कुठल्या अर्थाने आलेला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला गुरूंकडून हे ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अध्यात्म असा शब्द आहे दुसरा. अध्यात्म म्हणजे काय? जीवाचा नित्य स्वभाव. जीवाचा नित्य स्वभाव काय आहे? तर कृष्णांची सेवा करणं. मग कर्म. कर्म म्हणजे काय? तर अशी कृती की जी केल्याने आपल्याला त्याची प्रतिक्रिया मिळते आणि ती प्रतिक्रिया म्हणून उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते किंवा प्राण्यांचा जन्मही मिळू शकतो. चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया, वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया. म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेमुळे आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होतं. आधिभूत. आधिभूत म्हणजे प्रकृतीच्या संबंधित. आधी हा शब्द याचा अर्थ आहे संबंधित आणि भूत म्हणजे प्रकृती, म्हणून प्रकृतीशी संबंधित. आदिदैव. आदिदैव म्हणजे भगवंतांचं विराट असं जे विश्वरूप आहे त्याच्या संबंधी, ज्यामध्ये सर्व देवदेवतांचा पण समावेश आहे. आदियज्ञ म्हणजे यज्ञांच्या संबंधित, यज्ञाच्या संबंधित आणि सर्व यज्ञांचा भोक्ता म्हणजे परमात्मा आहेत. आणि परमात्मा कुठे राहतो? तर आपल्या सर्वांच्या हृदयस्थळी राहतो. आणि मृत्यूच्या समयी कृष्णांचं स्मरण कसं करावं? तर आयुष्यभर आपल्याला जेव्हा आपण स्मरणाचा सराव करू तेव्हाच आपल्याला कृष्णांचं स्मरण अंतसमयी होईल. आयुष्यभर सराव करायचा म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम आपल्याला जेवढं अधिक करू शकतो तेवढं करायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन आपण सेवा करू शकतो, जप करू शकतो. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत ज्याद्वारे आपण सदैव कृष्णांचं स्मरण होऊ शकेल आपल्याला. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे सराव करू तेव्हा आपल्याला अंतसमयी कृष्णांचं स्मरण होईल. आपण पुढचा श्लोक बघूया. माताजी स्लाइड घेता पुढची. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण उत्तर देत आहेत अर्जुनाच्या प्रश्नाची. तर कृष्ण म्हणतात की आत्मा कसा आहे आपला? अविनाशी आहे, अक्षरम आहे, त्याचा कधीही क्षय होत नाही. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलेलो आहोत की आत्म्याचे गुणधर्म शिकलेलो होतो. त्यामध्ये आपण जाणून घेतलं होतं की आत्मा कसा आहे? अजन्मा आहे, सनातन आहे, नित्य आहे. न जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा भाविता वा न भूयः. या श्लोकामध्ये हे सगळे गुणधर्म आपण जाणून घेतले होते. आणि आत्म्याचा स्वभाव काय आहे? तर सेवा, कृष्णांची सेवा. तर आता सेवा केल्यावरती आपल्याला समाधान मिळतं, कारण तो आपला मूळ स्वभाव आहे. एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या मूळ स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा त्याला निश्चित समाधान मिळतं. तर चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. हे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण कृष्णांचे सेवक आहोत, कृष्ण आपले स्वामी आहेत. पण जेव्हा आपण प्रकृतीच्या संपर्कात येतो, परा आणि अपरा शक्तीच्या संपर्कात येतो, तेव्हा आपल्याला विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत दास आहोत. आपण इंद्रिय तृप्ती म्हणजे भोग करू लागतो आणि तिथूनच आपल्या पतनाची सुरुवात होते.
आणि 84 लक्ष योनींपैकी कुठलं तरी एक आपल्याला शरीर मग प्राप्त होतं. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, मनुष्याचा विचार कसा असेल त्याप्रमाणे तो पुढची शरीर धारण करतो. आता ज्या व्यक्तीमध्ये मृत्यूसमयी शारीरिक संबंधाचा उपभोग करण्याचा जर का विचार असेल, तर पुढच्या जन्मी कदाचित त्याला कुत्र्याचं शरीर प्राप्त होईल किंवा एखाद्याला अनियंत्रितपणे मांसाहार करण्याचा भोग करायचा आहे, तर त्याला कुठल्या तरी प्राण्याचं, हिंस्त्र प्राण्याचं शरीर प्राप्त होऊ शकतं, जिथे तो हे अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल. किंवा एखाद्याला काहीही विचार न करता नासलेलं, दुर्गंधीयुक्त कुठलंही खाणं ची आवड आहे, तर मग पुढच्या जन्मी कदाचित त्याला डुकराचं शरीर प्राप्त होईल. एखादा दान पुण्य करण्यामध्ये संलग्न आहे, तर त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते. आणि सगळ्यात वरती जे चित्र आहे, जिथे तो भगवंतांची नित्य भक्ती करतो आहे, अशा भक्ताला भगवंतांच्या गोलोकधामाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे आयुष्यभर आपण जशी कर्म करू, जसा आपला भाव मृत्यूसमयी राहील, तसंच शरीर आपल्याला भविष्यामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये आपल्यावरती खूप जबाबदारी आहे, की आपण कशी कर्म करतो आहे. कारण या कर्माची प्रतिक्रिया आपल्याला नक्की भोगावी लागणार आहे. हा माताजी, पुढची स्लाइड घेता आता. हरे कृष्ण. हे देहभृतांतर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्रसूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला आधी दैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आधिभूत म्हणजे भौतिक प्रकृतीच्या संबंधित. आता भौतिक प्रकृती कशी आहे? नित्य परिवर्तनशील असते, एकसारखी बदलत असते. आता हे उदाहरणाने आपल्याला समजून दिलं. इथे चित्रामध्ये आपल्याला अळी दाखवली आहे बघा, त्या अळीचं परिवर्तन कोशामध्ये होतं, कोशामधून मग फुलपाखरू बाहेर येतं. आपण हे माहिती असेल आपल्याला. आता अर्जुनाच्या प्रश्नाला अनुसरून कृष्ण इथे उत्तर देत आहेत. तर ही अळी तुम्ही जर का बघितली असेल, तर ती अशी एका विशिष्ट प्रकारे चालते बघा, आपलं शरीर ओढत घासत अशी ती चालते. पण या अळीची इच्छा काय? तिला आकाशामध्ये उडायचंय. तर तिच्या इच्छेनुसार अनुरूप असं भगवंत तिला ही संधी देतात. म्हणजे ही अळी आता स्वतःला त्या कोशामध्ये बंदिस्त करून घेते. आणि हा कोश कसा असतो? अगदी घट्ट बंद असतो. जेव्हा या कोशातून ती बाहेर निघते, तेव्हा तिला खूपच कष्ट सोसावे लागतात. अगदी सगळ्यात कठीण क्षण म्हटला जातो या अळीसाठी. पण जेव्हा ती त्या कोशातून बाहेर निघते, तेव्हा तिचं फुलपाखरू बनतं, जे आता आकाशामध्ये स्वच्छंदपणे उडू पण शकतं. आता ही अळी तिच्या इच्छेच्या बळावरती कष्ट सोसते आणि मनाजोगं हे फुलपाखराचं शरीर प्राप्त पण करू शकते. तर मग आपण तर मनुष्य आहोत. आपण जर इच्छा केली की आपल्याला भगवत धामात जायचं आहे, तर मग आपण जाऊ शकू ना? नक्की जाऊ शकू. तर आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यामध्ये इच्छाशक्तीची कमी आहे. इच्छा म्हणजे नुसतंच एकदा बोलणं असं नाही, तर त्याचा सतत ध्यास हवा. भगवत प्राप्तीच्या बाबतीत आपल्याला ध्यास ठेवला पाहिजे, सतत स्मरण केलं पाहिजे. जसे विद्यार्थी असतात बघा, कुठली परीक्षा त्यांना द्यायची असेल, एंट्रन्स परीक्षा, 14-14 तास ते अभ्यास करतात, ध्यास घेतात त्या गोष्टीचा, तेव्हा त्यांना निश्चित यश मिळतं. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता प्रत्येक देहामध्ये, सजीवाच्या देहामध्ये 6 स्थित्यंतर होतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. उत्पत्ती होते, विकास होतो, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये म्हणजे भौतिक देहामधली ही स्थित्यंतर आहेत. आणि या परिवर्तनशील प्रकृतीला अधिभूत असं म्हटलेलं आहे. आता विशिष्ट काळामध्ये या प्रकृतीची उत्पत्ती पण होते आणि विशिष्ट काळी या प्रकृतीचा लय पण होतो. देवदेवता आणि ग्रहलोक यांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांच्या आंशिक विस्ताराला अधियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता परमात्मा असं म्हणतात. तर इथे महत्वाचं आपण लक्षात काय ठेवायचं की परमात्मा हे हृदयामध्ये स्थित आहेत. हा माताजी, पुढची स्लाइड घेता का? हा, हरे कृष्ण. अंतकाले च माम एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
हा महत्वाचा श्लोक आहे. अंतसमय म्हणजे मृत्यूच्या वेळी भगवंतांना आपण कसं प्राप्त करू शकतो ह्याचं सूत्र भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कृष्णांनी अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरही या श्लोकाद्वारे दिलेलं आहे. अंतकाले च मामेव म्हणजे अंतकाळी जेव्हा आपण देहत्याग करतो, च मामे म्हणजे केवळ माझे, माझे म्हणजे कृष्णांचे, स्मरण मुक्त्वा म्हणजे स्मरण करत, कलेवरम म्हणजे शरीर त्याग करतो, य प्रयाती समद्भाव म्हणजे निश्चितपणे माझं धाम प्राप्त करतो, याती नास्त्यत्र संशय म्हणजे यात काही संशय नाही. कृष्ण इथे स्पष्टपणे सांगतात की जो मृत्यू समयी माझे स्मरण करेल तो मला प्राप्त करेल. म्हणजे मृत्यू ही एक परीक्षा आहे जी आपल्याला सर्वांनाच द्यायची आहे. कोणीच म्हणू शकत नाही की मी ही देणार नाही परीक्षा. नाही, आपल्याला परीक्षा जर का द्यायचीच आहे सगळ्यांना तर मग या परीक्षेची तयारी आपण लवकरच सुरू केलेली बरी. तर इथे कृष्ण काय म्हणतायत की अंतकालेच मामेव म्हणजे अंतकाळी जो माझे स्मरण करेल. मग प्रश्न असा उभा राहतो की अंतकाळी कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर मग जीवनभर आपल्याला त्या स्मरणाचा कृष्णांचं स्मरण करण्याचा का सराव करायला पाहिजे. आपण करू ना अंतकाळी, आपण आधी आपल्याला जशी मजा करायची असेल, इंद्रिय तृप्ती करायची असेल ती करू आणि अंतकाळी कृष्णांचं स्मरण करू. तर आता आहे का प्रॅक्टिकल, असं करू शकू का? तर बघा, आपण जीवनभर भोगविलासात तृप्त राहिलो, इंद्रिय तृप्ती करत राहिलो तर अंतसमयी आपल्याला कृष्णांचं स्मरण येणार नाही. कारण ज्या गोष्टीचा सराव आपण आयुष्यभर करतो तीच गोष्ट आपल्याला अंतसमयी आठवते. विद्यार्थी बघा वर्षभर परीक्षेचा अभ्यास करतात तेव्हा वार्षिक परीक्षेचा पेपर ते व्यवस्थित सोडवू शकतात. म्हणजे सराव वर्षभर केला आणि उत्तर मग शेवटच्या परीक्षेमध्ये ते लिहू शकले. तर तसंच आहे, आपल्याला भगवंतांचं स्मरण आपण जीवनभर करत राहिलो तरच ते अंतसमयी आठवतील. म्हणजे सराव जीवनभर हवा तरच मृत्यू समयी त्यांचं स्मरण होईल. दुसरं म्हणजे अंतकाल आपला कधी येणार आहे हे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. आपण धरून चाललोय की आपण एक मोठं आयुष्य जगणार आहोत 80-90 वर्षापर्यंत, पण आपल्याला कोणालाच हे माहिती नाहीये. आणि जसं गरुड पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे की हजारो विंचू एकाच वेळा दंश करतात, एवढ्या यातना मृत्यू समयी होतात. तर मग अशा वेळेला आपल्याला भगवंतांचं स्मरण होणार नाही. त्यासाठी जोपर्यंत आपली इंद्रिय व्यवस्थित आहे, आपलं मन बुद्धी कार्यरत आहे, तोपर्यंत आपण अधिकाधिक श्रवणम कीर्तनम स्मरणमचा सराव केला पाहिजे आणि अंतसमयी आपली काळजी त्यावेळेला मग भगवंत घेतील. कारण मृत्यू ही परीक्षा तर आपल्याला सगळ्यांनाच द्यावी लागणार आहे, कोणाचीच सुटका नाही. मग त्यासाठी भक्ती आपल्याला लवकरात लवकर करणं सुरू केलं पाहिजे. सराव तर आपल्याला करतच राहायला पाहिजे. आणि प्रल्हाद महाराज सांगतात की किती लवकर तुम्ही सुरू करावी भक्ती. तर म्हणतात ते की जितक्या लवकर म्हणजे अगदी लहानपणापासूनच भक्ती सुरू करावी. कारण प्रत्येक दिवस हा आपण आपल्या मृत्यूकडे निकट जात आहोत. आपल्याला कोणी विचारलं तर आपण म्हणतो विचारलं की तुम्ही किती वर्षाचे आहात, तर आपण इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं असेल तर म्हणतो ना, आय एम 30 इयर्स ओल्ड, आय एम 40 इयर्स ओल्ड. म्हणजे 40 वर्ष आपण आपल्या मृत्यूच्या समीप गेलेलो आहोत. तर ही गोष्ट आपल्याला त्वरित सुरू करावी अशी, ही पुढे ढकलण्याजोगी गोष्ट नाहीच आहे. ते एक म्हण आहे बघा, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय कब होगी, बहुरी करेगा कब. तर ही गोष्ट अशी आहे, ही टाळून उपयोग नाही आपल्याला. तर एक नियम बनवायचा आपण की रोज जितकं अधिक आपण श्रवणम कीर्तनम स्मरणम करायला पाहिजे. रोज एक माळ कमीत कमी हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्याला करायचाच आहे. असा नियम जेव्हा आपण बनवू तेव्हा तो सराव म्हटलं जाईल. आपण म्हटलं ना अभ्यास, अभ्यास म्हणजे जी गोष्ट आपण वारंवार करतो त्याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नसतो. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे अभ्यास करतो तेव्हा काही काळाने आपल्याला रुची उत्पन्न होते त्याच्यामध्ये. सुरुवातीला रुची नसते, पण वारंवार केल्याने ही रुची उत्पन्न होते आणि मग आपल्याला आनंद मिळायला लागतो. आता इथे चित्रामध्ये स्लाइडमध्ये जे चित्र आहे ते भीष्मदेवांचं आहे. जेव्हा ते शरशय्येवरती होते त्यांच्या देहत्यागाच्या वेळेचा हा प्रसंग आहे. आणि कृष्ण युधिष्ठिर महाराजांना भेटायला घेऊन आले आहेत भीष्मदेवांच्या. आणि भीष्मांची इच्छा असते की कृष्णांना बघत त्यांनी प्राण सोडावेत, देहत्याग करावा. इच्छा मरणाचं वरदान असतं त्यांना आणि कृष्णांना ही इच्छा माहिती असते. तर भीष्मदेव कृष्णांना बघत देहत्याग करतात. त्याआधी कृष्णांची खूप सुंदर स्तुती करतात, ते भीष्म स्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. युधिष्ठिर महाराजांना राज्य चालवण्यासंबंधी ज्ञान देतात. तर बघा अशा प्रकारे आपण जो श्लोकामध्ये अर्थ बघितलेला आहे की जो अंतसमयी कृष्णांचं स्मरण करत देहत्याग करतो त्याची गती निश्चित चांगली होते. याती नास्त्यत्र संशय, यात काहीही संशय नाही.
हा माताजी घ्या पुढची स्लाइड. हा आता इथे एक कथा आहे. युधिष्ठिर महाराज म्हणजे पांडव जेव्हा वनवासात असतात तेव्हाची ही कथा आहे. तर युधिष्ठिर महाराजांना एकदा तहान लागते आणि ते अर्जुनाला सांगतात की पाणी घेऊन ये माझ्यासाठी. तर तो वनात अर्जुन जातो जिथे एक सरोवर असतं आणि आता अर्जुन त्या सरोवरातून पाणी भरून घेऊ लागतो. तर एका यक्षाचा आवाज येतो आणि तो यक्ष म्हणतो की तुला सरोवरातलं पाणी हवं असेल तर प्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तर अर्जुन विचार करू लागतो की आता पाणी भरून घेण्यासाठी ह्याच्या प्रश्नांची उत्तरं का द्यायला हवीत. त्यामुळे यक्ष म्हणतो ते न ऐकता तो सरोवरातील पाणी आता भरून घेतो. स्वतः थोडंसं पाणी पितो. पाणी पिताच तो बेशुद्ध होऊन पडतो. बराच वेळ होतो अर्जुन परत आला नाही म्हणून युधिष्ठिर महाराज आता भीमाला पाठवतात. भीमाची तीच परिस्थिती होते. ते दोघंही परत येत नाहीत म्हणून नकुल सहदेव जातात. तेही बेशुद्ध होऊन पडतात. आपला कोणीच भाऊ परत आला नाही पाणी घेऊन म्हणून आता युधिष्ठिर महाराज स्वतःच जातात. सरोवरातील पाणी प्यायला ते वागतात तर तेवढ्यात यक्ष तिथे येतो आणि युधिष्ठिरांना सांगतो की हे बघ तुझे चारही बंधू इथे बेशुद्ध होऊन पडलेले आहेत. तुझी पण हीच परिस्थिती होईल. जर तुला पाणी हवं असेल तर तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तर यक्ष काही प्रश्न विचारतो. त्यातला एक प्रश्न असतो की या जगामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कुठली आहे. त्यावर युधिष्ठिर महाराज उत्तर देतात म्हणजे हे अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषः स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यमतः परम. म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय आहे की रोज हजारो लाखो लोक यमालयामध्ये प्रवेश करत असतात. पण एखादा मूर्ख माणूस कसा विचार करत असतो की मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही. अशा विचारामुळे मृत्यूपर्व जी तयारी करायला हवी ना ती तो अजिबात करत नाही. बघा आपणही असेच असतो. आपण बघतो, ऐकतो, रोज वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीवरती बातम्या ऐकतो की कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू होतच असतो. पण आपणही असे वागतो जणू काही आपल्याला मात्र मृत्यू येणार नाही. इंद्रिय उपभोग करत राहतो आणि जी तयारी मृत्यूची आपल्याला करायला हवी तिथे आपण दुर्लक्ष करतो. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज हे उत्तर देतात तर तेव्हा यमदेव युधिष्ठिराच्या सर्व बंधूंना परत जीवनदान देतो. आपल्याला इथे या कथेवरून बोध काय घ्यायचा आहे की आपल्याला भगवंतांचं नाम घेतलं पाहिजे कारण ही भगवंतांच्या नामाची महिमा आहे. मृत्यूवरती विजय आपण प्राप्त करू शकत नाही भौतिक जगामध्ये. एकमेव मार्ग आहे की या मृत्यूला पार करायचा तर म्हणजे भगवत धामामध्ये प्रवेश करायचा. एकदा भगवत धामामध्ये गेलो की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची मुक्ती होईल. तर त्यासाठी हा आपल्याला सराव केला पाहिजे. हा माताजी पुढची स्लाइड घेता. हरे कृष्ण. यम यम वापि स्मरन् भाव त्यजति अन्ते कलेवरम तम तम वैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या चित्रामध्ये दाखवलेली जी आहे चित्र स्लाइडमध्ये ते भरत महाराजांची गोष्ट आहे. आपण भरत महाराजांची गोष्ट आधीच्या अध्यायामध्ये बघितलेली आहे. भरत महाराज जेव्हा देहत्याग करतात तर त्यावेळेला त्यांना त्या हरणाच्या पिल्लाचीच काळजी असते. तर त्यामुळे त्यांना आता हरणाचं शरीर प्राप्त होतं. आणि जे आपण आधीच्या श्लोकामध्ये समजून घेतलं की अंतसमयी आपला कसा भाव असेल, अंतसमयी आपण कसलं स्मरण केलं त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होणार. आता यांना हरणाचीच काळजी असल्यामुळे त्यांना हरणाचा जन्म प्राप्त होतो. म्हणजे कृष्णांनी आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अंतसमयी आपला जसा भाव असेल तसंच शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे. हा माताजी घेता पुढची स्लाइड. हा भरत महाराजांच्या कथे आपण परत एकदा ती आठवण करून घेऊया कथा की हरणाचा जन्म त्यांनी जरी घेतला होता तरी भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना मागील जन्माचं स्मरण असतं आणि त्यामुळे ते एका आश्रमाजवळ राहतात. आसक्ती होईल म्हणून हिरवा चारा इत्यादी ते खात नाहीत आणि त्याचा पुढचा जन्म म्हणजे हरणाच्या जन्माचा जन्म संपल्यानंतर पुढे त्यांना परत ते मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण या जन्मातही ते सामान्य माणसासारखे राहत नाहीत. जास्त कोणाशी बोलत नाहीत, कपडे वगैरे ते व्यवस्थित असे घालत नाहीत, अजागळ गबाळे माणसासारखे राहतात म्हणून ते जड भरत म्हणून ओळखले जातात. पण तरी मनात मात्र सदैव त्यांचं भगवंतांचं स्मरण सुरू असतं. आता खरं तर हे भरत महाराज भावभक्ती या स्टेजला होते जेव्हा ते राजा होते.
पण आता हरणाच्या बरोबर आसक्त झाल्यामुळे तर ते हे काम त्या जन्मात पूर्ण करू शकले नाही. पुढे त्यांना हे 2 जन्म घ्यावे लागले भगवत प्राप्तीसाठी. म्हणजे भावभक्तीच्या पायरीला ते होते, पण ते हरणाच्या पिल्लाबद्दल आसक्त झाल्यामुळे मग त्यांना हे पुढे जन्म 2 घ्यावे लागले. तर हीच गोष्ट आपल्याला इथे महत्वाची सांगितलेली आहे, की कृष्णांकडे जाण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागते. त्यासाठी साधना, सेवा आणि भक्तांचा संग हा महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेला आपण हे असं करतो, त्यावेळेला मग भक्तीच्या एक-एक पायरी भक्त तो चढत जातो. आपण कालच्या अध्यायामध्ये जाणून घेतलं होतं, की पहिली पायरी कुठली आहे? तर श्रद्धा आहे. कारण जेव्हा श्रद्धा असेल तेव्हाच आपण ज्ञान घेतो आणि ज्ञान घेतल्याने आपली श्रद्धा बळकट होते आणि श्रद्धा दृढ झाली की मग मनुष्य या मार्गावरती टिकून राहतो. तर त्यासाठी मग श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती अशा या 9 पायऱ्या आहेत भक्तीच्या. तेव्हा भक्त हा चढत जातो आणि मग अंतिम ह्याच्यामध्ये तो भगवंतांची प्राप्ती करू शकतो. तर आता आपण आधी शिकलेलो आहे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा कसा आहे जीर्ण वस्त्र बदलल्यासारखा एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो आणि दुसरा नवीन प्रवास सुरू करतो. तर जेव्हा आपण वस्त्र घेतो इथे तर आपली इच्छा असते आणि आपल्या हातात पैसे असतात तेव्हाच आपण नवीन वस्त्र घेण्याचा ठरवतो. तर तसंच मृत्यूच्या समयी आपली काय इच्छा आहे किंवा आपली काय भावना आहे, आपली कर्म काय राहिलेली आहेत, म्हणजे जीवनभर आपण कशा प्रकारे राहिलेलो आहे, कसं वागलेलो आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये कुठलं शरीर मिळणार हे ठरवत असतात. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण जी कर्म करतो त्यामुळे आपलं भविष्यामध्ये आपण कुठलं शरीर आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला जवळजवळ आपण निश्चित करत असतो. तर ही खूप मोठी जबाबदारी आपल्याला लक्षपूर्वक आपल्याला हे वागलं पाहिजे. माताजी पुढची स्लाइड घेता. आपण पहिले 6 अध्याय बघा कर्माचं ज्ञान घेतलेलं आहे. आपण म्हटलं ना अधिकृत व्यक्तींकडून, गुरूंकडून हे ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे. कारण ही कर्म खूप महत्वाची आहे. आपल्याला मुक्त तरी करतील किंवा बद्ध तरी करतील. हा, हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयर्पितमनो बुद्धिर्मामैवैश्यस्य संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा जो उपदेश आहे या श्लोकामध्ये हा सांसारिक कर्म करण्यामध्ये घडून गेलेल्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. मनुष्याने आपलं विहित कर्म किंवा कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं कुठेही कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगत नाहीत. आपली कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडत असतानाच आपण भक्ती करू शकतो हे आपल्याला कृष्ण इथे सांगतायत. भौतिकाची आसक्ती आपली कमी होऊ लागते जेव्हा आपण भक्ती सेवेमध्ये जोडून घेतो. आपल्याला मन आणि बुद्धी आपली कृष्णांच्या ठायी स्थिर होते आणि मग अशा व्यक्तीला पुढे निसंशय कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकते. आपलं कार्य तेच आहे, कर्म तेच आहे, पण कृष्णांना मधोमध ठेवून, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आनंदासाठी आणि कर्माची फळं आपण त्यांना अर्पण करून जेव्हा कार्य करतो, म्हणजे आपण भक्ती सेवेमध्ये आपल्याला निमग्न करतो, तेव्हा अशा प्रकारे आपली प्रगती होत राहते. आता इथे कृष्ण म्हणतात की मला माझं स्मरण करून अर्जुना तू युद्ध कर. म्हणजे आपली कर्तव्य पार पाडत आपल्याला कृष्णांचं स्मरण करायचंय. मग ह्या 2 गोष्टी एकत्रित कशा शक्य आहे? तर आपल्याला श्रीला प्रभुपाद सांगतात इथे की हे निश्चित शक्य आहे. कारण हे जर का शक्य नसतं तर कृष्णांनी इथे आपल्याला सांगितलंच नसतं. तर जिथे श्रद्धा असते तिथे आपण उपदेश मानतो बघा, तसंच वागतो. तर म्हणून इथे श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की हे भगवंतांच्या ही नामाची महिमा आहे. कळत नकळत घेतलेलं नाम सुद्धा सर्व पाप नाश करतं. तर जसं पेट्रोल इंधन आहे आणि आगीच्या संपर्कात पेट्रोल आलं तर ते पेटच घेतं, तसंच भगवंतांचं नाम घेतल्याने आपल्या पापांचा नाश होतो. म्हणून इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या कृष्ण या स्वरूपाचं तू स्मरण कर आणि स्वधर्माचं पालन कर. अर्जुनाचा स्वधर्म म्हणजे काय? युद्ध करणं. माम अनुस्मर युद्धच असं कृष्ण म्हणालेले आहेत. तर इथे हे महत्वाचं आहे.
कृष्णांचं कुठल्या रूपामध्ये, त्यांच्या जो भगवान श्यामसुंदर रूपाचं आपल्याला स्मरण करायला सांगितलंय. कुठली शक्ती, ज्योती, प्रकाश या स्वरूपाचं नाही, तर कृष्णांच्या भगवान या स्वरूपाचं, श्यामसुंदर रूपाचं स्मरण कर. हा सदैव स्मरणाचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. जितकं अधिक आपण श्रवण करू, श्रवणम कीर्तनम स्मरणम, हा प्रयत्न आपला राहायला पाहिजे. ह्यालाच सराव म्हटलेलं आहे. आता इथे स्लाइडमध्ये जे चित्र आहे ते प्रल्हाद महाराजांचं आहे. प्रल्हाद महाराज खरं तर असुरपुत्र होते आणि गुरुकुलात असताना जेव्हा ते जेवणाची त्यांची सुट्टी झाली की सर्व मुलं जेवून काहीतरी खेळूया वगैरे असं म्हणत असत. पण प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांच्या बरोबर सर्व त्यांचे आसुर शिक्षक बाजूला गेले की मग नारायण नारायण म्हणत संकीर्तन करायला त्यांना सांगत, कथा सांगत आणि ही सर्वजण आनंदाने नृत्य करत. असुरांची मुलं जरी होती तरी भक्त प्रल्हादांच्या सांगण्यावरून ती इथे संकीर्तन करत असत. तर इथे भगवंत मनुष्याने आपल्या कर्माचा, जबाबदारीचा त्याग केला पाहिजे असं सांगत नाहीत. आपली कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच भगवंतांचं स्मरण आपण करू शकतो आणि त्यानेच भौतिक विकारातून आपली मुक्तता होऊ शकते आणि सर्वोच्च अशा भगवत धामाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते असं सांगतात. म्हणून माम अनुस्मर युद्धच आणि निस्संदेह असे हे जे 2 शब्द ह्या श्लोकामध्ये आलेले आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत. आता हे भगवंतांच्या नामस्मरणाचंच महत्व आहे बघा. म्हणजे आता पुढची एक कथा आहे, त्यामध्ये आपल्याला हे अधिक समजणार आहे. आपण बघूया. माताजी, पुढची स्लाइड घेता का? हा, 1 मिनिट मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा अन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पाहत अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे परत कृष्णांनी त्यांचं स्मरण करण्याचं महत्व सांगितलंय. आता जेव्हा आपण बघा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, जसं आपल्याला श्रीला प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, तर तेव्हा तो कसा करायचा त्याची विधी पण सांगितली आहे की तोंडाने आपण म्हणायचं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यावेळेला आपण कानांनी तो ऐकायचा आहे. अशा वेळेला बघा कान, आपली जीभ आणि मन हे तिन्ही श्रवण आणि कीर्तनामध्ये युक्त राहतात आणि अशा प्रकारे हे करत राहणं खूप सोपं आहे. तर त्यामुळे आपल्याला भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला सहाय्यता मिळते असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे मंत्राचा जप केल्याने भक्तांची शुद्धी होते. आपले जे अनर्थ असतात हृदयामध्ये ते हळूहळू जाऊ लागतात. रजोगुण तमोगुण कमी होऊन सत्वगुण आपल्यामध्ये प्रकाशित होतो आणि पुढे आपली शुद्धी होते. अनर्थ असेपर्यंत आपलं नामामध्ये आपल्याला रुची येत नाही, पण हळूहळू जसे अनर्थ कमी होऊ लागतात तसं आपल्याला हे नाम घेणं आवडू लागतं. पण तोपर्यंत आपल्याला म्हणजे बलपूर्वक आपल्याला हे करावं लागतं, मुद्दामून लक्षपूर्वक म्हणतात तसं. तर आणि इथे म्हटलेलं आहे की मनुष्याने केलेल्या कृष्णांच्या निरंतर स्मरणामुळे मग आयुष्याच्या शेवटी त्याला भगवत धामाची निश्चित प्राप्ती होते. तर मन आपलं चंचल असल्याने बलपूर्वक आपल्याला कृष्ण चिंतनामध्ये त्याला युक्त करावं लागतं. 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात ना, जो मला ज्या भावाने ज्या प्रमाणात शरण येतो तोच भाव मी त्याला प्रदान करतो. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. जितके अधिक आपलं समर्पण असेल तेवढंच कृष्ण आपल्याला भेटणार आहे. आपला भाव महत्वाचा आहे. आपण किती प्रमाणात कृष्णांकडे जायचे प्रयत्न करतो आहोत त्या प्रमाणातच कृष्ण आपल्याला भेटणार आहेत. हा माताजी, पुढची स्लाइड घेता. हा, आता इथे एक कथा आहे. अजामिलची कथा आहे ही. श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंधामध्ये आलेली ही कथा आहे. तर उत्तर भारतामधले जे कन्नौज नावाचं आत्ताचं गाव आहे त्याला कान्यकुब्ज असं नगरी असं म्हणत असत आणि तिथे हा अजामिल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अत्यंत सद्गुणी होता, सदाचारी होता, सभ्य वृत्तीचा होता. वैदिक यज्ञ याग करणारा म्हणून सर्वत्र त्याचा लौकिक होता आणि त्याच्या गुणांमुळे, प्रामाणिकपणामुळे त्याला सर्वत्र मान पण होता. एकदा वडिलांच्या आज्ञेनुसार तो हवन सामग्री आणण्यासाठी वनात जातो आणि रस्त्यातून येत असताना एका क्षुद्र व्यक्ती त्याच्या नजरेस पडतो, जो एका वेश्येबरोबर असतो. आता अचानक डोळ्यासमोर काय येईल हे काही सांगता येत नाही.
अशा दृश्यावरती नजर पडणं हे चुकीचं नाही, पण अजामिल या दृश्याकडे आकर्षित होतो आणि झाडामागे उभा राहून काही काळ तो ते दृश्य बघू लागतो. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये ते आसक्तीचं चक्र शिकलेलो आहे बघा. ध्यायतो विषयान पुंसा हा श्लोक जाणून घेतलाय, की इंद्रिय उपभोगांचे विषय बघून त्यांचंच आपण चिंतन करू लागतो. तिथेच आसक्ती निर्माण होते आणि त्यातून काम निर्माण होतो. काम निर्माण झाला म्हणजे ही गोष्ट मला पाहिजेच, अगदी पाहिजेच अशी इच्छा होते. पण जेव्हा ती गोष्ट मिळत नाही, त्यातून तो क्रोध निर्माण होतो. क्रोधाने मनुष्य भ्रमिष्ट होतो, त्याचा स्मृतीनाश होतो, बुद्धिनाश होतो आणि मग अशा माणसाचं पतन होतं. तसंच आता हे दृश्य बघून अजामिलाच्या मनामध्ये कामवासना जागृत होते आणि कितीही तो शास्त्र वचनांचं स्मरण करून ती कामवासना दडपण्याचा प्रयत्न जरी करतो, पण हा काम निर्माण झाला की त्याला नियंत्रणात आणणं कठीण. तर ग्रहणामुळे जसं चंद्र सूर्य झाकले जातात, तसं वासनेमुळे अजामिलाचं आता सगळं सदवर्तन लयाला जातं. ही आता घटना होऊन काही दिवस जरी जातात, तरी अजामिलाच्या मनातून या वेश्येचा विचार अजिबात गेलेला नसतो. तो सदैव तिचं चिंतन करीत असतो. काही काळाने त्याच्या वडिलांचं निधन होतं आणि मग तो त्या वेश्येला आपल्या घरी मोलकरीण म्हणून आणून ठेवतो. आता त्याची सर्व सर्व जबाबदारी, कर्तव्य तो विसरून गेलेला असतो आणि दिवसाचा सर्व वेळ तो ह्या वेश्येबरोबरच घालू लागतो. त्याच्या गाठीशी असलेला सर्व पैसा तिच्यावर उधळू लागतो. आणि त्या वेश्येच्या संगतीत तो एवढा बुद्धिभ्रष्ट होतो, की एक दिवस आपल्या सुंदर अशा तरुण पत्नीचा तो त्याग करतो. काही काळ उलटतो, त्याला 10 पुत्र होतात त्या वेश्येपासून. साठवलेली पैशाची पुंजी संपल्यानंतर वेश्या आणि तिच्यापासून झालेल्या पुत्रांचा चरितार्थ चालवण्यासाठी अजामिल आता मिळेल ती कामं करू लागतो. काही वेळेला कोणाला तरी लुबाडतो आणि पैशाची गरज भागवतो. तर कधी कोणाला जुगारामध्ये फसवून असं पैसे वगैरे तो मिळवू लागतो. म्हणजे या प्रकारे आयुष्य जगण्यात आता त्याचा पूर्ण अधःपतन झालेलं असतं. आता ह्या अजामिलाला 10 पुत्र होतात आणि हा जो शेवटचा पुत्र असतो, त्याचं नाव तो नारायण ठेवतो, जो त्याला वयाच्या 88व्या वर्षी झालेला असतो. आता हा लहान जो नारायण असतो, त्याच्या बाललीलामुळे तो त्याचा अत्यंत लाडका असतो, विशेष लाडका मुलगा असतो. आता नारायण इथे ये, नारायण माझ्याजवळ बस, नारायण काय करतोयस? नारायणाला खाऊ पिऊ घालण्यात, त्याच्याशी खेळण्यात या अजामिलाचा सर्व वेळ जात असतो. पण हे करत असताना भगवान नारायणाचा मात्र अजामिलाला पूर्ण विसर पडलेला असतो. तरी त्याने आपल्या मुलाचं नाव मात्र नारायण ठेवलेलं असतं. आता सतत ह्या छोट्या मुलाला हाका मारण्याच्या सवयीमुळे भगवंतांचं नामस्मरण त्याच्याकडून अनायसेच होत जातं आणि त्याची शुद्धी होत जाते. आता बाळ नारायणाच्या संगोपनामध्ये हा अजामिल इतका गुंग होतो, की आपल्या आयुष्याचा अंत जरी आला तरी त्याला भान राहत नाही. माताजी पुढची स्लाइड घेता. आता अखेर मृत्यू घटिका येते आणि हातामध्ये मृत्यूपाश घेऊन यमदूत येतात. आता ह्या यमदूतांना पाहताच अजामिल अत्यंत भयभीत होतो आणि आपला मुलगा जो असतो छोटा नारायण, त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागतो आर्ततेने. नारायण, नारायण, ये लवकर इथे. आता खरं तर तरुण वयामध्ये या अजामिलने भक्ती केलेली असल्यामुळेच त्याला आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवावं अशी इच्छा होते. आणि या मुलाला हाका मारण्याच्या निमित्ताने नारायणाचं नाव हजारो वेळा तो घेतो आणि त्यामुळे त्याची पापं नष्ट होत जातात. मृत्यूसमयी त्याने नारायणाचं स्मरण केल्याने त्याच्या संरक्षणासाठी विष्णुदूत तेथे धावून येतात आणि यमदूतांना अजामिलाचं प्राणहरण करण्यापासून ते थांबवतात. त्यामुळे यमदूतांनी विष्णुदूतांना ते प्रश्न करतात, की आता साक्षात यमराजांचा आदेश आहे म्हणून आम्ही ह्याला घ्यायला आलेलो आहे. तर हे तुम्ही ह्या यमराजांच्या आदेशाला आव्हान देणारे तुम्ही कोण आहात? आमच्या कामात तुम्ही का अडथळा आणता आहात? मग त्यावरती विष्णुदूत यमदूतांना समजावून सांगतात, की अजामिलाने तरुणपणी अनेक यज्ञयाग केलेले आहेत. पूर्वजन्मी केलेल्या पापांपासून अनेकांना त्याने दोषमुक्त केलेले आहे. आणि भगवान नारायणाचं सतत नामस्मरण त्याने शुद्ध भावाने जरी केलेलं नसलं, तरी ते केल्याने तो निश्चितच त्याच्यामध्ये त्याची पापं नष्ट झालेली आहेत. तर भगवंतांचं नाम पुन्हा पुन्हा घेणे हे सर्व पापापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर आपला पुत्र नारायण ह्याला जरी अजामिलाने मोठ्या आर्ततेने हाका मारल्या होत्या, पण त्याचा सर्व पापांचा त्यामुळे नाश झाला. म्हणजे भगवंतांचं नाव कळत न कळत अप्रत्यक्षरित्या जरी जो घेतो त्याची पापं नष्ट होतात असं म्हटलं जातं. आणि एवढं बोलून मग
विष्णुदूत अजामिलाला यमदूतांच्या पाशातून ते मुक्त करतात. आता विष्णुदूत आणि यमदूतात यांच्यात जो संवाद होतो ह्या अजामिलने ऐकलेला असतो आणि त्यामुळे अतिशय कृतज्ञतेने तो आता विष्णुदूतांना प्रणाम करण्यासाठी त्यांच्या पुढे वाकतो, पण त्याला काही बोलण्याची संधी मिळत नाही. ते विष्णुदूत अंतर्धान पावतात तिथून. आता अजामिलाला सर्व गोष्टीचा बोध होतो, त्याला आपली पापकर्म आठवतात, त्याला पश्चाताप होतो, केवढं अधःपतन झालं आपलं, या वेश्येच्या नादी लागून आपण आपली सगळी कर्तव्य विसरलो, माझ्या पत्नीचा पण मी त्याग केला, माझ्या मात्या पित्यांचीही मी सेवा केली नाही, काळजी घेतली नाही. पण आता या विष्णुदूतांच्या क्षणिक सहवासामुळे अजामिलला सर्व स्मृती येते आणि तो आता आपली चूक सुधारण्याचा निश्चय करतो. माताजी पुढची स्लाइड घेता. आता तो तिथून उठतो, हरिद्वारला जातो आणि हरिद्वारला स्वतःला कृष्ण भावनेमध्ये तो समर्पित करतो. कालांतराने त्याचा देहत्याग करण्याची वेळ येते, तेव्हा त्याला परत विष्णुदूतांचं दर्शन होतं. ते विमान घेऊन येतात, त्याला हार घालतात, शंख वाजवतात आणि आपल्या बरोबर घेऊन जातात. या कथेतून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, की आता पापकर्मामध्ये बुडालेला हा अजामिल होता. आपला पुत्र नारायणाला हाक मारत होता, पण पुत्राचं नाव नारायण असल्याने त्याच्याकडून भगवत नामाचा जप होत गेला आणि सर्व पापातून आणि मृत्यूपाशातून त्याची मुक्तता झाली. तर ही भगवत नामाची महिमा आहे. म्हणजे भगवंतांच्या चिंतनात रमणारी माणसं सामान्यतः पापकृत्य करत नाहीत, पण त्यांच्या हातातून काही चूक झाली तर भगवंत त्यांचं रक्षण करतात. दुसरी गोष्ट इथे अशी महत्वाची आहे, की कोणी विचार करेल की आम्ही ही इंद्रिय तृप्ती ह्या अजामिलासारखी आयुष्यभर करू आणि अंतसमयी जसं आता त्याने नारायण म्हटलं तसं म्हणू. पण बघा इथे आपण प्लॅनिंग करतोय, अजामिलाने कुठलं प्लॅनिंग केलेली नव्हतं, योजना केलेली नव्हती, त्यामुळे आपल्या हातून हे घडणार नाही. आपल्याला सराव हा जीवनभर करावाच लागेल. भगवंतांच्या नामस्मरणाचं महत्व आपल्याला या कथेवरून समजतं. पापकार्यामध्ये बुडालेला हा अजामिल जरी पुत्राला हाका मारत होता, पण पुत्राचं नाव नारायण असल्याने त्याच्याकडून आपोआपच भगवत नामाचा जप होत गेला आणि मग सर्व पापातून मृत्यूपाशातून त्याची मुक्तता झाली. म्हणजे भगवंतांचं नाम एकदा जरी आपण घेतलं तरी त्याच्यामध्ये अतिशय ताकद आहे. तर आपल्याला हे श्रद्धापूर्वक घेतलं पाहिजे आणि ह्या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. हा माताजी घेता पुढची स्लाइड. हरे कृष्ण. वाचा माताजी. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुराता, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की त्यांचं चिंतन कसं करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंत निराकार किंवा शून्य नाहीत. कुठल्याही निराकार किंवा शून्याचं ध्यान करणं हे आपण करू शकत नाही, ते फार अवघड असतं. पण या श्लोकामध्ये कृष्ण स्पष्टपणे सांगतात की कृष्णांचं कुठल्या स्वरूपाचं ध्यान करायचंय, तर श्याम सुंदर स्वरूपाचं ध्यान करायचंय. इथे चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे ना, ते श्याम सुंदर स्वरूप आहे. या स्वरूपाचं आपल्याला ध्यान करायचंय. आणि इथे कृष्णांचं वर्णन कसं केलेलं आहे की भगवंत आद्य पुरुष आहेत, परम नियंता आहेत, सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत. भगवंत कसे सूक्ष्माहून सूक्ष्मतम आहेत, त्यांचं सूक्ष्मत्व अचिंत्य असं आहे, ते सर्व व्यापी आहेत, सर्व गोष्टींचे पालन पोषण करतात. आपल्या कल्पनेच्या विचार क्षेत्राच्या पलीकडे भगवंतांची शक्ती आहे, म्हणून अचिंत्य अशी म्हटलेली आहे ही शक्ती. आपल्या तर्काने आपण समजू शकत नाही, त्यासाठी आपल्याला भगवद्गीता, श्रीमद भागवतम या शास्त्रांच्या आधाराद्वारे समजून आपल्याला ही ज्ञानप्राप्ती करावी लागते. तर चित्रामध्ये दाखवलंय जे कृष्णांचं श्याम सुंदर रूप आहे, ह्या रूपावरती आपल्याला ध्यान करायचंय किंवा भक्ती करायची आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी आता. आता इथे दाखवलेत बघा, देवदेवता पण भगवंतांचं ध्यान करत असतात. इथे भगवान शंकर दाखवलेले आहेत. तर तेही भगवान शंकर तर सर्वश्रेष्ठ वैष्णव मानले जातात, तेही भगवंतांचं चिंतन करतायत. दुसऱ्या चित्रामध्ये ब्रह्मदेव दाखवलेले आहेत, भगवंतांचं ध्यान करताना दाखवलेले आहेत. तर देवी देवताही कृष्णांचे भक्त असतात, त्यामुळे तेही त्यांचंच चिंतन करत असतात. त्यांना काही समस्या आली तर ते भगवंतांकडे जातात. माताजी पुढची स्लाइड. 15वा श्लोक आहे, 1 मिनिट.
हरे कृष्ण. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही त्या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परम सिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण या भौतिक जगाला आपल्याला माहितीये दुःखालयम अशाश्वतम असं म्हणतात. दुःखालयम म्हणजे जसं आता पुस्तकालय शब्द आपण बघितला होता, ज्याच्यात पुस्तकं मिळतात. विद्यालयामध्ये विद्या प्राप्त करतो. तसं दुःखालयामध्ये काय मिळणार? अजून दुःखच मिळणार. तो कृष्ण स्वतःच सांगतायत. आता कृष्ण कोण आहेत? ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे आणि तेच याचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम असं करतात. आपण आता मोबाईल नवीन घरी आणला बघा. आपण काही दिवस वापरू लागतो तेव्हा आपल्याला त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी समजतात, की अरे ह्या मोबाईलने आपण हे पण करू शकतो. कित्येक गोष्टी आपल्याला माहिती पण नसतात आपण या मोबाईलने काय काय करू शकतो ते. पण जी कंपनी मोबाईल बनवते त्या कंपनीला मात्र सगळ्या गोष्टी त्यातल्या फीचर्स माहिती असतात. तसंच कृष्ण ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे त्यांना हे जगाचं काय गुणधर्म आहे हे माहिती आहे. म्हणून ते दुःखालयम अशाश्वतम असं म्हणतात. तर ही दुःख जी आहेत ना, सुख दुःख ही सत्य आहेत, पण कशी आहेत? अनित्य स्वरूपाची आहेत. म्हणजे सुख जरी आलं ना तरी ते अशाश्वत आहे, ते जाऊन परत दुःख येणारच आहे. तर इथे कृष्ण खात्री देत आहेत की जो कृष्णांना शरण जातो, त्यांची भक्ती करतो, त्याचा परत इथे जन्म होत नाही या दुःखालयामध्ये. दुःखालयात त्याला परत यावं लागत नाही. आता इथे चित्रामध्ये एक कैदी दाखवलाय बघा. तो आता जेलमध्ये राहतो आणि त्याला तेच बरं वाटू लागतं, कारण त्या जेलच्या भिंतींच्या पलीकडे एक वेगळं जग आहे ह्याचा त्याला अनुभव नसतो. म्हणून तो कैदी त्या जेलमध्येच आनंदी असतो. आता कितीही सुख सुविधा जरी पुरवल्या गेल्या तरी ती जेलच आहे हे त्याला लक्षात येत नाही. तसंच आपलं आहे. आपण बघा इथे भौतिक जगामध्ये आपले कुटुंब असतं, नोकरी व्यवसाय आपण करत असतो, काही आपले संपत्ती असते. तर आपण विचार काय करतो? हे सगळं छान आहे इथेच. आपल्याला इथेच राहण्याचा आपण विचार करत असतो. ते जसे कैदी हा विचार करेल तशी आपली अवस्था आहे. जे आपल्याला सुख वाटतंय पण ते वास्तवात सुख नाहीये. हे दुःखालयम अशाश्वतम आहे. तर जेव्हा कृष्ण आपल्याला त्यांच्या धामाबद्दल सांगतात तेव्हा आता आपल्याला समजतं की आपण दुःखालयामध्ये अडकलेले गेलेलो आहोत. पण आपण जसं जाणून घेतलंय की ही भगवद्गीता आपल्याला कुठे जायचं आहे ह्याचा म्हणजे भगवत धामात जायचं आहे हेही सांगते आणि कसं जायचं आहे ह्याचा मार्गही सांगते. तर आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. वाचा हरे माताजी. कृष्णा. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखांची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्णा. आता ब्रह्मलोकापासून खालच्या लोकापर्यंत सर्व लोक हे दुःखाची स्थान आहेत असं म्हटलंय. स्वर्गामध्ये पण युद्ध होत असतात आणि पृथ्वीवरती तर काय होतंय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि नरकामध्येही प्रचंड यातना असतात अशी आपण वर्णनं ऐकलेली आहेत. म्हणजे काय तर स्वर्ग, पृथ्वी, नरक ही तिन्ही दुःखालयच आहेत. या तिन्हीमध्ये जन्म मृत्यूचं चक्र आहे. इथे कृष्ण काय सांगतायत आपल्याला समजवून की भौतिक जगातून निघून जो आध्यात्मिक जगात येतो, त्यांच्या भगवत धामाची जो प्राप्ती करून घेतो, त्याचा परत जन्म इथे दुःखालयामध्ये होत नाही. भौतिक जगातून निघून आपल्याला कृष्णधामामध्ये जायचं आहे, ज्याद्वारे आता जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका होईल. स्वर्गात जरी गेलो तरी पुण्य क्षीण झाल्यानंतर आपल्याला परत इथे पृथ्वीवरती जन्म घ्यावाच लागणार आहे. म्हणजे स्वर्गात जरी गेलो तरी जन्म मृत्यू तिथेही आहेच. आता आपली मुलं बघा 12वीच्या नंतर अभ्यासक्रम करण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या शहरात जातात, तेव्हा त्या हॉस्टेलमध्ये जाऊन राहतात. पण अभ्यासक्रम संपला की त्यांना तिथे हॉस्टेलमध्ये राहता येत नाही, कारण ते त्यांचं तात्पुरतं घर आहे, कायमचं घर नाहीये. त्यांचे आई वडील जिथे राहतात ते त्यांचं घर आहे. तसंच आपलं इथे दुःखालयम अशाश्वतम हे जे भौतिक जग आहे हे आपलं तात्पुरतं घर आहे. आपलं खरं घर कुठे आहे? कृष्णधाम असं आहे. लहान मुलं समुद्र किनाऱ्यावरती खेळायला जातात, वाळूचं छोटंसं घर वगैरे बांधतात आणि अगदी आनंदी असतात ते बांधलेलं घर बघून. पण पटकन अशी समुद्राची लाट येते, सगळं ते वाहून जातं वाळूसकट घर.
तर आपलंही तसंच आहे बघा. आपण सर्वजण ह्या जगामध्ये जन्माला येतो, आपले नातेसंबंध बनवतो, आपण आपलं घर बनवतो, काही व्यवसाय वगैरे करतो आणि ह्याच्यामध्ये आपण आनंदी असतो, मानायला लागतो. हे कायमचं हे असंच आहे. पण हे वास्तविक नाहीये खरं. कारण याचा आपल्याला असं निराश होण्याचाही याचा अर्थ घ्यायचा नाहीये. इथे काय आपल्याला महत्वाचं आहे, की आपल्याला हे सोडून नाही द्यायचंय काही. तर आपल्या परिवारातल्या सर्व लोकांना आपल्याला कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्यायचंय. आपण जे भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान घेतो आहे, ते त्यांच्यापर्यंतही आपण पोहोचवून त्यांनाही ह्याच्यामध्ये जोडू शकतो, या कृष्णांच्या भक्तीमध्ये. कृष्णांचं सतत स्मरण ठेवून आपलं व कृष्णांचं काय नातं आहे ह्याचं स्मरण आपल्याला प्रथम ठेवायचंय आणि भौतिकामधल्या सर्व नाती जपायची आहेत, भौतिकातली कर्तव्य आपल्याला करायची आहेत. केवळ भौतिकातलीच कर्तव्य केली, नातेसंबंध भौतिकातले जपले आणि कृष्णांचं पूर्ण विस्मरण ठेवलं तर हे आपल्याला कर्मबंधनाला बाध्य होणार आहे. तर स्वतः कृष्ण भावना भावित जीवन जगायचं आणि इतरांनाही कृष्ण भावना भावित द्यायची, ज्याद्वारे सर्वांना आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा सुटकेचा मार्ग आपण त्यांना ज्ञान देऊ शकतो, असं आपल्याला केलं पाहिजे. तर हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात आणि त्याच्या रात्रीचा कालावधी देखील तसाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार पुन्हा रात्र पडते आणि ते असहाय्यपणे विरघळतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे ब्रह्मदेवाच्या आयुष्याबद्दल सांगितलंय बघा. आपण 4थ्या अध्यायामध्ये ही गणना केलेली होती की ब्रह्मदेवाचा 1 सेकंद 1,00,000 वर्षांच्या बरोबर असतो आणि हे सगळं आपण ती गणना चार्ट तुम्हाला आठवत असेल तर ते गणना आपण बघितल्यावरती आपल्याला हे समजत होतं की ब्रह्मदेवाचं आयुष्य हे अनंत असल्यासारखं वाटतं आपल्या आयुष्याच्या तुलनेमध्ये. पण इथे समजून घेऊया की ब्रह्मदेवही जन्म-मृत्यूमधून मुक्त नाहीयेत. ब्रह्मदेव हे ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करत असल्याने ते भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे त्यांना मात्र तात्काळ मोक्षप्राप्ती होते. आपण ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे असं जाणलं होतं बघा आणि 50 वर्ष ब्रह्मदेवाच्या आयुष्याची संपलेली आहेत. तर ब्रह्मदेवही जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त नाहीयेत. तर ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की सर्व जीव अस्तित्वात येतात आणि त्यांची रात्र चालू झाली की आपोआप त्यांचा लय होतो किंवा विनाश होतो. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. हा वाचा माताजी. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या इथे कृष्णांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आध्यात्मिक जगाबद्दल सांगितले. आध्यात्मिक जग कृष्णांचं म्हणजे गोलोक धाम. ते कसं आहे, सर्वश्रेष्ठ असं धाम आहे त्यांचं. भौतिक जगाच्या अगदी विरुद्ध धाम आहे. कृष्णांचं धाम कसं आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च असं आहे, कधीही नष्ट होत नाही आणि अव्यक्त असं म्हटलेलं आहे. अव्यक्त म्हणजे ह्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती असते. तर कृष्णांचं हे गोलोकधाम शाश्वत आहे आणि आपलं कायमचं घर आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे इथे चिंतामणीने रचलेल्या प्रासादांनी युक्त असं हे धाम आहे, म्हणून त्याला चिंतामणी धाम असं म्हटलं जातं. आणि या चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. तिथे कल्पवृक्ष असतात जे आपल्या इच्छेनुसार वेगवेगळी फळं आपल्याला सदैव देत राहतात. तिथे खूप दूध देणारी सुरभी गाय असते. आता चित्रात आपण बघितलं तर सर्वांना कृष्णांचा सहवास हवा असतो. सर्व जीव त्यांच्या सेवेत आहे ते आपल्याला दिसतात. मग ते देवदेवता, शुद्ध भक्त, सर्व प्राणी सर्वच इथे आनंदामध्ये असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मांडामध्ये सर्वाकर्षक जे कृष्ण आहेत, ज्यांना म्हटलं ना आपण सहस्त्र मदनांच्या सौंदर्याला मागे टाकेल असे मदन मोहन असे कृष्ण तिथे असतात आणि त्यांच्यासारखंच सच्चित आनंद असं हे धाम आहे. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या आता. हा आता इथे गोलोक चार्ट दाखवलेला आहे. गोलोक चार्ट ही थोडा सखोल अभ्यासाचा विषय आहे. पुढे जेव्हा आपण भगवद्गीतेचा अधिक अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला समजतं ह्याच्याबद्दलची माहिती.
ब्रह्मांडाची रचना आपल्याला या चार्टद्वारे सांगितली गेलेली आहे. भगवंतांचं गोलोकधाम कुठे आहे, वैकुंठधाम कुठे आहे, आपला भूलोक कुठे आहे, याबद्दलची माहिती आपल्याला या चार्टद्वारे मिळते. तर कृष्ण कसे आहेत, आदी पुरुष आहेत आणि या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये ते अप्रत्यक्षरित्या कार्य करतात. कृष्णांचा जो पहिला पुरुष अवतार आहे त्याला महाविष्णू म्हणतात किंवा कारणोदक्षाई विष्णू असंही म्हणतात. आणि ह्या महाविष्णूंच्या उच्छ्वासातून ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि महाविष्णूंनी श्वास ओढून घेतला आतमध्ये की ब्रह्मांडांचा लय होतो. प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णूंचा विस्तार गर्भोदक्षाई विष्णूंमध्ये होतो आणि या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीमधून कमलाचा देठ येतो आणि वरती जे कमळ येतं त्या देठावरती कमळावरती ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. ब्रह्मदेव हे सगळ्यात पहिले जीव म्हटले जातात त्यासाठी. आणि हा जो कमळाचा देठ असतो यावरती आपली ही 14 लोक असतात. 14 लोक म्हणजे ज्याच्यात पृथ्वी मध्यम स्थानावरती आहे. पृथ्वीच्या वरती जी ऊर्ध्व लोक आहेत, ब्रह्मलोक, त्यानंतर तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक इत्यादी, आणि त्याच्या खाली पृथ्वीच्या खाली सर्व अधोलोक आहेत. अतळ, वितळ, सुताळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ. आता गर्भोदक्षाई विष्णूंचा विस्तार क्षीरोदक्षाई विष्णूंमध्ये होतो. हे क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक सजीव प्राण्याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित असतात. तर हे सर्व जे डिटेल्स आहेत ते ब्रह्मसंहिता, पद्मपुराण म्हणून घेतलेले आहेत आणि या गोलोक चार्टचा अभ्यास आपण पुढच्या ऍडव्हान्स लेवललाही करू शकतो. हा माताजी, पुढची स्लाइड घेता आता. हा, आता इथे गोकुळामध्ये बघा नृत्य लीला कृष्णांच्या चालू असतात. सर्व कसे आनंदी असतात, सर्व कृष्णांच्या सेवेत असतात. कृष्णांचा सहवास सर्वांना हवा असतो. सर्वत्र सुख, शांती आणि आनंद असतो. तर कृष्णांच्या भगवत धामाहून श्रेष्ठ असं कुठलंही स्थान नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं सर्वांचं ते परम लक्ष आहे. कायमचं घर हे आपलं भगवत धामच आहे. मनुष्याला ह्या परमधामाची प्राप्ती होते तेव्हा त्याला या भौतिक जगामध्ये परत जन्म घ्यावा लागत नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, कारण आता आपण भौतिकामध्ये मायेच्या प्रभावाखाली गुरफटले गेलेलो आहोत. आणि जेव्हा आपण कृष्णांना शरण जाऊ, जे या मायेचे अधिपती आहेत, तेव्हा या भवसागरातून तरुण आपली मुक्तता होईल. कारण आता कृष्णच त्यांची जी शक्ती आहे, मायाशक्ती कृष्णांची शक्ती आहे, ते तिला रोखू शकतात आपल्यावर प्रभाव टाकण्यापासून. पण आपल्याला आपलं कर्तव्य केलं पाहिजे. जसं आता भौतिकामध्ये आपण मन लावून जी कर्तव्य करतो ना, तसं आपलं एक नातं कृष्णांकडे आहे आणि त्या कर्तव्याचाच आपल्याला विसर पडलेला आहे. तर ते पुनर्जागृती करण्याचं काम गुरु करतात. त्यासाठी आपल्याला श्रद्धा असायला हवी आणि त्यांनी सांगितलेली साधना आपल्याला करायला हवी. त्याद्वारे हे नातं आता पुनर्जागृत होतं आणि आपण गोलोकाकडे वाटचाल करू शकतो. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा, आता इथे मुकुंदमाला स्तोत्र नावाचं श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये राजा कुलशेखर नावाचा एक भक्त असतो. त्यांनी केलेली कृष्णांना ही प्रार्थना आहे. तर राजा कुलशेखर म्हणतो की मी माझं शरीर व्यवस्थित असतानाच मला कृष्णा तुमच्याकडे तुम्ही घेऊन चला, कारण मी वृद्ध झालो तर माझी इंद्रिय शिथिल होतील, माझं शरीर व्यवस्थित चालणार नाही. वात, पित्त, कफ यामुळे मग मला काही करता येणार नाही, मला तुमचं स्मरण पण होणार नाही. पण आता मी व्यवस्थित आहे, अशा परिस्थितीच मध्ये तुम्ही मला तुमच्याकडे घेऊन चला. ही राजा कुलशेखर यांनी कृष्णांना केलेली ही प्रार्थना आहे आणि हे श्रीला प्रभुपाद यांनी या प्रार्थनेवर आधारित हे मुकुंदमाला असं स्तोत्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड आता. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम् उपैति चाद्यम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्वक सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये कृष्ण भक्तीमुळे काय काय लाभ प्राप्त होतात ते सांगतायत. भक्ती केल्याने लाभच लाभ आहेत, नुकसान काहीच नाहीये.
भक्ती केल्यानेच सर्व लाभ प्राप्त होतात असं कृष्ण म्हणाले. भक्ती मार्गाचा स्वीकार करणाऱ्याला वेदांचा अभ्यास, तप, यज्ञ, दान अशापासून मिळणारे सर्व लाभ प्राप्त होतात. आता हा जो श्लोक आहे हा 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं कृष्ण भावनामृताच्या भक्ती योगाचा सारांश समजला जातो. आता बघा, पूर्वी आपल्याला माहिती होतं, वेदांमध्ये ह्याचं मार्गदर्शन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणं आवश्यक होतं. मग असा व्यक्ती गुरुकुलात राहायचा, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याला काही तपस्या कराव्या लागायचा, गुरुकुलामध्ये त्याला एका सेवकाप्रमाणे राहावं लागत असे, भिक्षा मागून तो गुरूंना अर्पण करत असे आणि वयाच्या 5 ते जवळजवळ 20 वर्षापर्यंत अशा प्रकारे वेद अध्ययन केल्यानंतर त्या व्यक्ती सदाचारी आणि चारित्र्यवान होत असे. आणि मग असा व्यक्ती आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला तयार होत असे. मग तो विवाह करत असे, तिथेही त्याला काही कर्तव्य पार पाडावी लागत असत. यज्ञ, दान इत्यादी करून तो तपस्या करत असे. गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थामध्ये तो प्रवेश करत असे, तिथेही काही वेगळ्या कठोर तपस्या तो करत असे. आणि मग शेवटचा म्हणजे संन्यास धर्माचंही तो पालन करत असे. तेव्हा मग तो सिद्धावस्थेत उन्नत होत असे. त्याहून अधिक प्रगती केली तर ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा गोलोकाची त्याला प्राप्ती होऊ शकते. असं वेदांमध्ये हे आपल्याला सगळं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पण जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे हा भक्ती सेवेमध्ये युक्त झाल्यानेच वर्णाश्रम नावाच्या कर्मकांडाच्या पलीकडे गेलेला असतो. आता प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून जेव्हा आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करतो, भक्तांची संगती प्राप्त करतो आणि हे केल्याने तो भक्तीमध्ये आता स्थित होतो. भक्त श्रद्धा दृढ होते, कृष्णांच्या प्रती त्याची निष्ठा वाढते, भक्तीमध्ये तो अधिक दृढ होऊ लागतो त्याद्वारे. आणि भक्तीशिवाय इतर कशातही त्याला रुची वाटत नाही. एकेकाळी त्याची जी भौतिकाकडे ओढ होती ती कमी होऊ लागते आणि कृष्ण भावना भावित झाल्याचा असल्याचा सदैव म्हणजे भाव त्याच्या मनात असतो म्हणूया. आणि कृष्णांबद्दल अत्यंत प्रेम त्याच्या मनामध्ये जागृत होतो. त्याला कृष्णांच्या शिवाय आता कशाचीच म्हणजे आठवण नसते, केवळ कृष्णांचं स्मरण होतं. मग अशा व्यक्तीला आता गोलोकधामाची प्राप्ती निश्चित होते. शाश्वत अशा आनंदाची अनुभूती घेत तो कृष्णधामामध्ये आता राहतो, कृष्ण सेवेमध्ये. म्हणजे कृष्ण भावनामृत किती परिपूर्ण आहे आणि याने सर्व लाभ प्राप्त होतात हे आपल्याला समजतं. भक्ती योगाचे हे सर्व अध्याय जे आहेत ना, हे अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आपल्याला भक्तीमध्ये किती म्हणजे भक्ती करणं हे किती महत्वाचं आहे, काय काय आपल्याला प्राप्त होणार आहे हे समजतं. आपण इथे भौतिकामध्ये अडकलेलो आहोत आणि भौतिकाच्या मध्ये जी काही थोडेसे आपल्याला सुखाचे क्षण असतात ना, त्यालाच आपण आनंद मानून बसलेलो आहे. पण ह्याच्या पलीकडचं जे जग आहे ह्याचा आपल्याला अनुभवच नाहीये. म्हणून हे अध्याय खूप महत्वपूर्ण आहेत आणि हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की कुठली गोष्ट आपण इथे मिस करतोय, ज्याला आपण सर्वतोपरी सुख मानून बसलोय ते आपल्या हिताचं नाहीच आहे. तर हे प्रभुपाद आपल्याला सांगतात की भक्तांच्या संगतीमध्ये या अध्यायांचं आपण अध्ययन केल्याने सर्व फळांचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर जसं आपण म्हणतो ना, आपल्याकडे 100 रुपये आहेत तर 50 रुपये पण आहेत, 20 रुपये पण आहेत आणि 10 रुपये पण आहेत. तर या भक्ती मार्गामध्ये असंच आहे, आपल्याला सगळे लाभ प्राप्त होतात. कर्मयोगाने केलेले, ज्ञानयोगाने केलेले सर्वश्रेष्ठ त्यासाठीच भक्ती योगाला मानलं गेलेलं आहे. आणि अधिकृत प्रमाणित गुरूंकडून आपल्याला त्यासाठी ही भगवद्गीता समजून घेतली पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला आचरण ठेवलं पाहिजे. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. हा, तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय शिकलो बरं आपण या आजच्या अध्यायामध्ये? अक्षर ब्रह्म योग असं अध्यायाचं नाव होतं. तर अर्जुनाला काही गोष्टी ज्या समजल्या नाहीत तर त्याने प्रश्न विचारले कृष्णांना की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आधिभूत म्हणजे काय, आधिदैव म्हणजे काय, आधियज्ञ म्हणजे काय, त्याबद्दल कृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं. मग त्याचा प्रश्न होता अर्जुनाचा की मृत्यूसमयी तुमचं स्मरण कसं करायचं, त्यावरतीही कृष्णांनी मार्गदर्शन केलं. श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला सराव करावा लागेल. म्हणजे मृत्यूसमयी कृष्णांचं स्मरण व्हायचं असेल तर त्याची तयारी आपल्याला करावी लागेल. जसं आता एका गावातून आपण दुसऱ्या गावी जातो, प्रवासाची तयारी करतो, तसंच आपलं हे आहे. एक शरीर बदलून आपण दुसऱ्या शरीरामध्ये जातोय तर त्याची तयारी आपल्याला निश्चित करावी लागणार. किंवा गोलोकधामात जायचं असेल तर त्याचीही तयारी आपल्याला करावी लागणार. आणि शुद्ध भक्तीने कृष्णांचं स्मरण केलं पाहिजे. जेवढं आपण ह्याच्यासाठी प्रयास करू, श्रवणम कीर्तनम स्मरणमचे हे आपल्याला करत राहिलं पाहिजे.
भौतिक जग आणि आध्यात्मिक जग हे कसं वेगळं आहे हे आपण जाणून घेतलं. भौतिक जग सोडून आध्यात्मिक जगाकडे गेलं पाहिजे. दुःखालयम अशाश्वतमचा सोडून आपल्याला कृष्णांच्या गोलोकधामामध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन ह्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि भक्ती केल्याने तप, दान, यज्ञ ह्या सर्वच ह्याचे सगळ्यांचे फळ किंवा लाभ आपल्याला प्राप्त होतात. आणि हा भक्ती योग किंवा ही शुद्ध भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे असं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं या अध्यायातून. तर हरे कृष्ण. इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?